गाईज आमचा बाऊला बघा कुठला सिगरेट बिगरेट मारते, दारूची बॉटल आहे इथं. तंदुरी आलेली आहे आमची, तंदुरी होतो आणि आमचे कॉलेज आहे. गाईज वेलकम बॅक टू माय स्नेल्स ब्लॉग चॅनल. सो आजचा ब्लॉग आहे 31st आणि मी तिथे उरणच आहे. संध्याकाळी मी गावात जाणार आहे. गावात आमचा काहीतरी असेल प्लॅन, म्हणजे आहे काहीतरी, पण काय बनवायचं ते अजून काही नक्की फिक्स नाही झाला. सो मी गावात जाईल तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला, पण आजचा थोडासा दिवसभराचं दाखवेल मी, कारण की माझे ब्लॉग जास्त जात नाही, टाईमच नाही भेटत काढायला. तरी पण मी काढते थोडं थोडंसं. आज 31st आहे, सो 31st काढते आणि बाकीचं बघूया पुढे काय होते, कसं होते काय नाही. आणि जो कोण नवीन आला असेल त्याने लगेच सबस्क्राईब करून टाका चॅनल आणि बघत राहा. काय जेवायला आहे चिकन आणि कलेजी पेढा. चिकनच आहे, कलेजी पेढा संध्याकाळी याच्यात टाकते तुला कलेजी मी. हां मग ठीक आहे. आणि काय मच्छी मुला देते डायरेक्ट असं आहे का? आणि हे मच्छी काय मच्छी का बनवतोस तुला? चिकन आहे खास पप्पाई बघा झाडावरती आहे ते राहिलेले कालचे मोदक, तेच खाते मी. कपडे लावले, कपडे सुकवायचे तिथं. मी चिकन घेतलंय, चिकन बनवलंय आणि कलेजी आहे. आजचा दुपारचा मेन्यू हाच आहे आणि संध्याकाळचा मेन्यू असेल गावात, तर मी तुम्हाला गावात गेल्यावर नक्की दाखवणार आहे. सो बघत राहा लास्टपर्यंत. गाईज मला वाटलं मी झोप काढेल, इथं भांडी पडलीत, आता भांडी घासायला लागते. गाईज डन झालेलं. मम्मीने आणले उभे. आता मी चहा बनवते. चहा बनवल्यावर आपण तयारी वगैरे करू आणि मग गावात जाऊ. चहा होते रेडी आपली. इकडे आम्ही शॉर्मा घेऊन आलो. बरं झालं गर्दी नाही आहे. माहिती आहे मगाशी पण नव्हती. राणी वाईन शॉप. हां वाईन शॉपवर काहीच गर्दी बघा. हा आता तुम्हाला मी दाखवते. उभा राहायला जागा नाही, बघू शकता. आणि हॉटेलमध्ये कोणीच नाही आणि इथं पण फुल गर्दी आहे. ट्रॅफिक बघा किती आहे, म्हणजे यांना मला वाटतं 1 तास इथंच राहावं लागणार आहे. बरं आणि 31st आहे गाईज. डेंजर बाबा. तेलीपाड्यापर्यंत आहे का काही ट्रॅफिक? नाही संपत आली. गाईज आपण खूप स्लो जाणार आहोत आणि गाईज तुम्हाला मी दाखवणार आहे सर्व. सो तुम्ही नक्की बघा पूर्ण ब्लॉग. आता आम्ही पोहोचू जरावेला 10 मिनिटांत, कारण की हाय अजून गाय बघा. गाड्या बघा काहीच पुढं कधी जातात, पाठीमागं गाड्या आहेत त्या वेगळ्या. सो बघत राहा. पण ओव्हरटेक करू शकतो गाईज. आम्ही ओव्हरटेक करत नाही, कारण की आम्हाला जायचं आहे. तर गाईज तिकडे बघा देवकृपाचा उपा झालाय. काही तुम्ही बघू शकता. येऊ नका इथे. देवकृपा होतंय, देवकृपाचा देवकृपा झाला. नको
करू. आणि गाईज उद्या कॉलेज आहे माझा. मामा सकाळी लवकर उठला तर नशीब, नाही तर गेलो खपलो मी. आता बघूया काय होतंय. आणि गाईज इथं कोणच नाही आहे, पण बघूया. गाईज आता थंड टॅक्सी कशी येतात या मुंबई. गाईज मुंबईवरची इथं टॅक्सी येतात उरणला. दादा बोलते गाडी आली सर्व, पण आम्ही काय ऐकत नाही गाईज. आणि तुम्ही बघा दादाच बघा पास केला आहे. ऐकले पोरांना नाही इथं लाईट नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं आमचा पेट्रोल पंप आहे पेट्रोलचा. आणि आता आम्ही तुम्ही बघूया तरी बघा. आयफोन शिंगाड वा वा नंबर सोय आहे गाईज आपली. आणि भाजीची सोय असलीच पाहिजे गाईज. मी मामी यायच आमच्या मोठ्या मामी किट्टू कुठे आहे. हाय हाय किट्टू झोपलाय गाईज. सो तुम्ही नंतर दाखवते. गाईज आमच्या मामी कुठे आहेत. मामी काय करतो. चिकन करतो का. चिकन मॅरिनेट करून ठेवते. आमच्या मामी कुक आहेत गाईज. तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे असेल तर नक्की DM करा. आमची मामी सांगणार आहे. काय मामी सांगशाल ना. नक्कीच बघा गाईज जर आमच्या मामीचा ब्लॉग वगैरे पाहिजे असेल तुम्हाला रेसिपीचा, आम्ही नक्कीच चॅनल काढू. आणि आता आम्ही सगळा हाणला या संसार आमचा त्या ठेवू. गाईज बावला आहे. आता आम्ही बावला सुधारा चालून कसा बनवलाय वगैरे ते आणि तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत. तुम्ही बघता लास्टपर्यंत मला माहिती आहे, पण सबस्क्राईब नाही करत. सो मी रागवले. आई तुझी चप्पल दे ना. मी शूज झाली. ही घालू गाईज. फुल सोय केली मामाने. हॅलो तुम्ही बघू शकता मामा पण आलेला आहे. सो इथं नाचण्याचा कार्यक्रम आहे पार्किंग मध्ये. कोण आला ना तर डेंजर घाबरायला की. किती मोठा आहे मामाची एवढा आहे मला वाटतंय. तंदुरी आलेली आहे आमची. आम्ही तंदुरी खातो. आणि आमचे कॉलेज जे आहे बाकीचं सगळं बाहेर आहे. तंदुरी खातो. इथं चिंबोरी खात आहे गाईज. आमचा बाऊला बघा तिला सिगरेट बिगरेट मारते. दारूची बॉटल आहे इथं. तिला रंगवलंय भारी. किती मोठा आहे बघा. पॅन्ट बिंट बघा कसली भारी घातली त्याचे. त्याला शूज नाही घातली. पायच नाही. इथं पण बाटली त्याची. मोये नाही चित्राक्षा शूज आहे. चप्पल मोये मोये. मित्र आलेत घरी नको काही मी बोलू.
मित्र आलत घरी नको काही बी बोलू ग चार चौकात माझी इज्जत नको घालू ग तोंड तुझं फटकळ त्यानं झालं वाटोळ गुलाबी शरारा ठुमक ठुमक जब हिटच्या तू पहाडी बटोमा छम छमे पायल घुंगरू बाजन त्यारे खुटमा ठुमक ठुमक जब हिटच्या तू पहाडी बटोमा छम छमा पायल घुंगरू बाजन त्यारे खुटमा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा भली शिड़ाई भली कड़ाई कुटुम त्यारा चमकना भली झूली रार हजारा एक जोड़ी में खर्चा 4000 अरे चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे झुम लागे मेरे सुवार गिली ते पारा झुम लागे मेरे सुवार गाईज 12 वाजायला आले जाता आता आम्ही पुतला वगैरे चालू ते दाखवणार आहे. सो गाईज तुम्ही बघत राहा तुम्हाला मी दाखवते आता हे बघा. जगह पर जमा हुए शहर के सब बदनाम नए साल का भेटला ना नाही फटाका नाही. नाव जाके अपनी बैस चढ़ाए अरे पार्टी शुरू हो रही है. पटांगे माझी रुबी पाठीशी हरित सांभाळून वाऱ्या पाण्याशी झुंजता आम्ही तरी बी जगतो मानान चला करूया धमाल होऊन देवान जल्लोष नव्हतं तरी सैन्य दिसायला निरोप देऊन मागे तुला शांत आहेत ना हॅपी न्यू इयर. फोटो सो गाईज आता आपण झोपणार आहोत आणि उद्या माझं कॉलेज आहे. सो
त्यामुळे मी झोपणार आहे आता. काहीतरी थोडंसं खाते कारण की भूक लागली मला. आणि बघूया आता काय आहे. आता मध्ये खावायला काय राहिलं असेल तर नशीब, जर राहिलं असेल तर मी खाते काहीतरी आणि मग झोपेन. आणि की उद्या आहे कॉलेजला जायचं आहे. हां, आणि एक्झिबिशन कॅन्सल झालं आहे. मला वाटलं एक्झिबिशन आहे, पण सर बोललेत का दाखवा म्हणजे कसा काय. सो मी उद्या ते दाखवणार आहे सरांना. कॉलेजला घेऊन जाणार आहे. इथंच ठेवलं आहे मी. आपण हे बघा, हे असं आहे. याला असं चिटकवायचं आहे अजून, तर चिटकवी नंतर. आता सगळी बाहेरच. मी आले खावायला शोधायला. खावायला आहे का बघू ते काय. गाईस आईस्क्रीम आहे. आईस्क्रीमच खावं लागणार आहे. ती अर्धी खाल्ली का कोणीतरी. मी काही कुल्फी आहे, पण याच्यात आईस्क्रीमच असायला पाहिजे हो. नाही तर माहिती आहे ना, हे जे बघते तुम्हाला खरंच आईस्क्रीम आहे, पण बर्फ झालाय त्याचा. बघूया आता दुसरा काय असेल तर. हे कोणीतरी खाल्लेली अर्धवट असू ते कोणतीतरी असेल. ठेवून दे. त्याच्या मटरच घ्यायचं. काहीतरी मच्छी बिच्ची असेल नव्हती. आपल्याला कुल्फी भेटली. त्याच्याशी काम चालवायला लागणार आहे आपला. आणखी म्हणाले भूक लागली. एवढी भूक लागली ना, म्हणजे मला रात्री भूक लागतंच. रात्री काय खाल्ला नाही ना, तो झोपच नाही लागत म्हणून काहीतरी खाते. सो आपण भेटूया नंतर. आणि आता आणि सर्वांना हॅप्पी न्यू इयर. आणि मी लगेच अपलोड करणार आहे उद्याच्या उद्या गाईज. तर तुम्ही नक्की बघा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि सबस्क्राईब नक्की करा. आता न्यू ब्लॉग येईलच लवकरात लवकर. मी म्हणजे लवकरात लवकरच पाठवायचे मी प्रयत्न करेन. आणि डेली जर ब्लॉग बघायचे असतील तुम्हाला, म्हणजे डेली ब्लॉग काढू का नको ते मला नक्की सांगा. मग मी तसे ट्राय तर करणारच आहे मी टाकायचे. पण बघा, जर तुमची इच्छा असेल तर मी नक्की टाकेल. आणि थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. अजून थोडा रिस्पॉन्स चांगला भेटला तर अजून मी बनवेन. तर हॅप्पी न्यू इयर आणि बाय बाय. आणि नवीन वर्ष तुमचा पण आनंदाचा सुखाचा जाओ. आणि इडापिडा टोलो सगळ्यांची, कारण की माझ्या पण पाठी इडा दिला नाही. ते जाऊ द्या, माझी दुःख बरी कहाणी आहे गाई. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नक्की नवीन ब्लॉग मी लवकरात लवकर बनवेन. न्यू इयर उद्याचा पण मी बनवला ना तर मी लगेच अपलोड करेन परवा. कारण की न्यू इयरला काहीतरी म्हणजे असं काहीतरी बनवू आम्ही. हे झाला 30 वाजता, पण न्यू इयरचा पण एक बनवेन मी. म्हणजे उद्याचा ब्लॉग बनवला तर नक्की अपलोड करेन मी. आणि लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि थँक्यू. मला असंच सपोर्ट करत राहा. बाय बाय गाईज. आईस्क्रीम घेते मी. खायला या.